कशामुळे? त्यांच्या पापाचा इतका उदय आहे असं सांगायचं. तुमचं काय दोष नाही. त्यांच्या पापाचा इतका तीव्र उदय आहे की त्यांना कोणी जीव मानायला तयार नाही. त्यापेक्षा बेकार पाप कोणतं नसतं. जसं तुम्हाला घरामध्ये कोणी न विचारणे हे पाप मानलं जातं आपल्याकडून. आपल्याला आपला अवमान म्हणजे काय? आपलं अस्तित्वाची कोणी दखल घेत नाही. तुम्ही कार्यक्रमाला गेला एखाद्याने तुम्हाला कोणी विचारलंच नाही. तुम्ही एवढा चांगला प्रोजेक्ट केला आणि तुमच्या प्रोजेक्टला काही विचारलंच नाही. काय वाटेल? कष्ट करून केलेला आहे कसं वाटेल? सिंपल आहे. हे आपल्याला जर व्यवहारामध्ये आपलं म्हणजे काय म्हणायचं उपेक्षा केली, व्यवहारात आपली उपेक्षा आपल्याला विचारलं नाही तर आपण लगेच दुःखी होऊ. आपलं अस्तित्व कोणीच मी आहे बाबा आम्ही आलोय अपेक्षा काय असते? आम्हाला विचारावं. पण तुम्ही कोणाला विचार? त्या पृथ्वी काय जीवाला कोण विचारते का? मग असं का झालं? आणि आम्हाला कोणी विचारलं नाही कोणत्या समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये घरामध्ये. तर त्याचं कारण काय असतं? आपल्या पापाचा उदय इतका असतो की आपल्याला कोणी विचारायला तयार नाही, आपली दखल घ्यायला तयार नाही. आपलं एवढं मोठं अस्तित्व असतं आणि त्या एकेंद्रिय जीवांचं काय? पृथ्वी काही अग्नी काही फॅन आपण सहज लावले वायू काही जीव त्यांना दुखावलं जाते का असा प्रश्न. तुम्ही सुखी होता. कोण सुखी होत आहे? कोण सुखी होत? शरीर. तू नव्हे. हे पंख्यानं जीव सुखी होत नसतो. कोण म्हटलं पंख्या लावला जीव? हीच तर भ्रांती आहे की बाबा जीवाला पंख्याचं वारं लागलं म्हणजे जीव सुखी. हे काय प्रकार? वाऱ्यामुळं सुख कुठल्या शास्त्रात लिहिलं? पंख्याचं वारं गार लागलं उन्हाळ्याच्या दिवसात जीव सुखी होणार का शरीराला बरं वाटत? पीडा कोणाला? जीवाला काय पीडा करणार? म्हणून म्हटलं त्या शरीराची पीडा दूर करण्यासाठी वायुकायिक जीवांना आपण दुखावतो, मारतो. असा कुठं विचार सुद्धा नाही. हे त्या जीवाच्या जीवाच्या पापाचा किती तीव्र उदय असं समजावं. आणि अशा अवस्था त्या जीवांना कोणत्या कारणाने प्राप्त झाल्या की त्यांना जीव म्हणून ओळखलं जात नाही, त्यांचं दुःख दुःख म्हणून मानलं जात नाही. हे दुःखी होतात असा ती मान्यता आहे. जीव आहे आणि दुःखी होत आहे. इथं आपण सौदी पंचेंद्रिय जीव बघतो तेव्हा त्यांना थोडं शारीरिक दुःख झालं तरी आपण विचार करतो. पण तिथं जीवच मानलं नाही, त्यांचं दुःख दुःखच मग विषय येत नाही. हे दुःखी होत आहे. आणि असं याचं कारण काय? का पापाचा उदय आला त्यांचा तसा? त्यांनी कधी स्वतःला जीव म्हणून ओळखलं नाही. प्रॉब्लेम हा आहे. हे अजून आपण गंभीरतेने विचारात घेत नाही की त्या जीवांना जीव म्हणून का मानलं जात? त्या जीवांचं दुःख दुःख का नाही मानलं जात? तीव्र पापाचे उदय. तीव्र पापाचा उदय कोणता? तर त्यांच्याजवळ असणारी मिथ्या मान्यता. कोणती मिथ्या मान्यता? शरीर मी आहे, शरीर माझं आहे. ही मिथ्या मान्यता त्यांनी कधीच सोडली नाही आणि अशा अवस्था मग प्राप्त झाल्या. मिथ्यात्व सोडलं नाही, खोटी मान्यता.
शरीर माझं आहे, मी शरीर आहे, परद्रव्य मी आहे, परद्रव्य माझे आहे, ही मान्यता याचं नाव मिथ्यात्व. बाहेर स्वतःला मी बाहेर पाहणं काय समज, कशाला म्हणायला मिथ्यात्व? म्हणजे तुमचा संबंध नसल्यासारखं शास्त्र ऐकतात तुम्ही. आता आधी तर चांगलं आहे, ऐकलं तर समजण्यासारखं असतं, तसं काय अवघड नसतं. शाळा जशी शिकता शिकता समजली नाही, तसं शास्त्र सुद्धा वाचताना मन लावून वाचलं ऐकलं तरी येणार. अवघड नसतं. नाचणं अवघड आहे, सोपं आहे. एक तू शिकवती ना त्याला म्हणून लक्ष दिल्यानंतर तुम्ही ते बघता. तुम्ही कुठल्या क्लासला गेला नसता का, गेलता कोरिओग्राफर झाली बघूनच झाली ना. एकलव्यासाठी एकलव्याने कुठल्या शाळेत गेला नाही माहिती, पण चांगला धनुर्धर झाला. काय चाललंय असं शाळेत असं करतं का? हा वर्गामध्ये क्लासमध्ये असं केलं तर काय करते कोण टीचर मॅडम काय करते? हा मारू दे का? मारू का आता? नाही लक्ष तुम्हाला काय आता भगवान म्हणायचंय. भगवान म्हणायचं म्हणजे अभ्यास करायला शास्त्र कसं सांगतं. शास्त्र कशाला आला तर सांगितलं, भगवान म्हणण्यासाठी आला म्हटल्यानंतर शास्त्र ऐकल्यावर नुसतं बसल्यावर नुसतं शाळेत बसलं आणि काय तिथं सर सांगितलं मी ऐकलं नाही, लिहिलं नाही, वाचलं नाही तर काय पास होईल का? मग भगवान कसं होणार? पुढे पण बसणार आहे. एकलव्य आहे ना, एकलव्य माहिती आहे ना, एकलव्याची गोष्ट. एकलव्य नावाचा एक भिल्ल होता, भिल्ल महाभारताच्या काळात झालेला. महाभारत माहिती पांडवांच्या काळात जंगलात होता ते राजा. आणि तो मुलगा लहानाचा मोठा होत असताना जसं प्रत्येकाला काहीतरी कला आवडत असते, वेगवेगळ्या कला. कोणाला काय लहानपणीच ते करतो. आज पण फॉरेन कंट्रीज मध्ये त्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. कोणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे असं करून सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या समोर लहानपणीच मांडल्या जातात. तो कशात रस घेतोय, त्याला कशात कोणती खेळणी तो बरोबर खेळतोय, त्याच्यावरनं मग त्याची आवड निवड ठरवली जाते आणि तसं शिक्षण दिलं जातं. असंच आपोआप मागच्या जन्मातनं काही संस्कार घेऊन आलेले असते. अनादी काळाचे संस्कार आहेत वेगवेगळे. मग त्या एकलव्याला पण लहानपणीच काय इच्छा झाली, आर्चर म्हणजे धनुर्धर. मग ना धनुष्यबाण चालवायचं. मग धनुष्यबाण ही विद्या आहे, ते शिकण्यासाठी कोणतरी गुरु पाहिजे. मग त्यावेळेस सर्वश्रेष्ठ गुरु कोण होते धनुर्विद्ये? द्रोणाचार्य हे सर्वश्रेष्ठ होते त्यावेळेस. मग तो गेला कोण? एकलव्य द्रोणाचार्याकडे गेला. माहिती आहे गोष्ट? हा माहिती आहे, सांगू का? मग पुढं काय झालं त्याला माहिती आहे, तुला माहिती कसं पुढं काय झालं? मग तो गेला द्रोणाचार्यांकडे. द्रोणाचार्य म्हणते शिकवत नाही तुला मी. माहिती का म्हटले तसं? तसं तुम्हाला शास्त्र शिकवायचं नाही प्रश्न पडले. तुम्ही तर क्षत्रिय काय
सगळे वणी शिकवण्याची पात्रता तर पाहिजे का नको? कारण त्याचा पण तुम्ही हे करता, दुरुपयोग करेल म्हणून तो क्षुद्र होता. आणि जर त्याला धनुर्विद्या शिकवली तर त्याचा उपयोग तो कशासाठी करेल? अन्याय, अनिती, अभक्ष अशा गोष्टीचं सेवन करण्यामध्येच तो त्या विद्येचा उपयोग करेल. असा दुरुपयोग जसं वर्तमानामध्ये जितका म्हणून विद्या आहे त्याचा दुरुपयोग केला जातो. सदुपयोग किती केला जातो, दुरुपयोग किती केला जातो. करणाऱ्याने सदुपयोगासाठी भले केलेली असते ती कला विकसित, न्यूक्लिअर बॉम्ब सारखी, न्यूक्लिअर एनर्जी, बॉम्ब नाही एनर्जी त्यांनी केली होती. कशासाठी? तर एक त्याचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा या हेतूनेच ते न्यूक्लिअर एनर्जी केली. पण वापर कशासाठी केला जातो? इतके म्हणून वर्तमानातले शोध, मोबाईलचा वापर कशासाठी केला जातो? आता न्यूक्लिअर एनर्जी तुम्हाला कळत नाही कळती जाऊ दे, पण मोबाईल एनर्जी आहे का नाही? एनर्जी ती पण एक एनर्जी. कशासाठी वापर होतो मोबाईल एनर्जी? म्हणजे तुम्हाला तो मोबाईल दिला पाहिजे का ह्याच्यावर नाही मला म्हणायचं. जे लोक ज्या गोष्टींचा उपयोग त्याच्यासाठी करायला पाहिजे, चांगल्या कामासाठी करायला पाहिजे आणि अशी पात्रता ठेवत नाही, त्यांना ती विद्या, ते उपकरण माकडाच्या हातात पोलीस द्यावं का? हलवा दिली नाही माकडाच्या हातात, द्यायला पाहिजे का? तसं माणसाच्या हातात मोबाईल द्यायला पाहिजे का? गिरीश प्रश्न आहे. मुलांच्या हातात मोबाईल पाहिजे का? लग्न झालेल्या बायकांच्या हातात मोबाईल पाहिजे का? पाहिजे का नको? उत्तर पाहिजे रे. पाहिजे का नको मोबाईल? पाहिजे. काय करणार त्याचा? त्याला उपयोग काय करणार? मुख्यतेने गौण नाही, गौण सांगतात तुम्ही आता सांगते आम्ही बदल आहे. मुख्यतेने उपयोग कशासाठी केला जातो? चुकीच्याच कामासाठी केला जातो, पाप कार्यासाठी, पाप परिणाम ज्याच्या निमित्तात उत्पन्न होतील अशासाठी त्याचा पाहू आलाय बर तर पाहू बस. कारण आज त्यांच्याकडे जेवायला आणि मी कालच घेऊन टाकलेला आहे. जर शास्त्राला आला तर जेवायला येईल, नाही तरी येणार नाही. त्यामुळे गपची बात. बरोबर आहे का भाऊ? शास्त्र ऐकायला आलंय. खूपच म्हटलं काय विद्येचा दुरुपयोग केला जातो होतो त्याच्यासाठी गोष्ट आली आहे. ऐकली की तुम्ही ही पण गोष्ट एक लगायची सांगू तुला. दुरुपयोग कसा होतो विद्येचा? हे चांगला उपयोग आहे, माझा सुविधा वापरायचा. म्हणजे लोकांना एवढंच दिसतं. 3 चोर, गोष्टीचं नाव आहे 3 चोर. बहुत दिनों की बात है, किसी शहर में रमन, खीसा और राका नाव आहे त्या चोराचं. काय लिहिण्यासारखं काय नाही, कोणाचं नाव ठेवायचं बाकी नाही करून असते मग आपला मुद्दा काय, आपलं कोणाचं नाव ठेवायचं. रमन, खिसा और राका अशी नाव असते त्या 3 चोरांची. थोड़ा थोड़ा विद्या का ज्ञान, तीनों को थोड़ा थोड़ा विद्या का ज्ञान है. विशेष विद्या त्यांच्याजवळ.
और तीनों चोरों को विद्या का ज्ञान प्राप्त होने के कारण बहुत घमंड था। तीनों चोरों को विद्या का घमंड था, गर्व होता त्यांना त्या आपल्या आपल्या विद्येचा आहे ना. ओ मिळाल्यावर ओ मिळालं किती कौतुकाला सांगितलं. ओ ऑसम काय ओ काय आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग तुम्ही केलेला प्रोजेक्ट त्याला ओ मिळाले. आता ओ म्हणजे शून्य पण असतं पण त्याला आउटस्टँडिंग पण होतं. त्याचा अर्थ अनुभवचा अर्थ शून्य असे दोन्ही अर्थ होते. आध्यात्मिक दृष्टीने ते शून्य आणि लौकिक दृष्टीने ते मध्ये आउटस्टँडिंग आहे. मग तुम्ही आउट म्हणजे बाहेरच उभा आहे. आउटस्टँडिंगचा अर्थ करतो बाहेर म्हणून आहे. आउटस्टँड करते तुला काय आउटस्टँडिंग आणि त्याचं नाव झालं. तीनों को विद्या का बहुत घमंड था. गर्व होता कोणालाही असतो, कसलाही असू दे गर्व असतो. बायका गाडी चालवताना बघा कधी पण बघा बायका गाडी चालवताना तुमचा शहरात कसे जाते पुढं स्पीड ब्रेकर आहे ना. आज तुम्ही दोन पोरं चाललेली तशी समजा हो म्हणून जोरात जाणार. अरे पडत चालली स्पीड ब्रेकर आहे तसलं काय काय त्यांना ब्रेक ब्रेक काय नाही खड्डा वगैरे काय नसतं त्यांचं. एकदाच ब्रेक म्हणजे कुठल्याही गोष्टी ना ज्या गोष्टी कधी केलेल्या नसतात त्यांचं आणि ती विद्या शिकल्यानंतर तर अजून जास्त गर्व. म्हणून भारतीय महिलांमध्ये गर्व वाढत चाललं. बरोबर आहे का? वाढत चाललंय कारण पाचतामध्ये नव्हतं ना म्हणून विद्या नव्हती. लहानपणी तुम्हाला आमच्या लहानपणी सायकल एक मुलगी चालवायला लागली ना कोणी बाई सगळं गाव बघायचं सायकल चालवताना. तुला माहित नाही अजून तर एखादी स्त्री सायकल चालवायला लागली तर आमची आमची बहीण आहे ना ते तिकडं आसामकडे होते. त्यांनी पण गाडी शिकलेली BSc झाली बिचारे आणि गाडी येत होती तिला कॅट होती त्यांच्याकडे त्यावेळेस घेतली. मग ती गाडी चालवायची त्यावेळेस सगळं अख्खं गाव बघायचे म्हणले कोण बाई गाडी चालवती बाई गाडी चालवते म्हणून त्यांना असं काहीतरी वेगळं वाटायचं. सांगायचं काय म्हणजे हे भारतीय लोकांचं कार्य नव्हतं. भारतीय महिलेचं कार्य हे नव्हतं. भारतीय महिलेचं काम महिलांकडे काम आहे की कोणतं काम धर्मसंस्कार धर्माचे संस्कार स्वतःवर करणे आणि आपल्या संयोगात येणाऱ्या सर्व जीवांना धर्म मार्गामध्ये लावणे हे तुमचं मुख्य काम आहे. प्रथम करणे योग्य गोष्ट म्हणजे जीवन में सर्वप्रथम करणे योग्य कोई कार्य होतो कोणतं आहे. बायकांची इच्छा नाही श्रद्धास्थान सुधार हे बरोबर आहे. तसं बायकांनी आपल्या श्रद्धा सुधाराव्या चालतं तसंही म्हणतं. श्रद्धास्थान बिघडलंय एकदम बिघडलं. बाहेरच्या विद्येच्या नादात आपण आपला घात करतोय. लोकांनी भले थोडं कौतुक करतील पण रोज येत आहे की उलट जेवढं काम वाढलं तेवढे कष्ट वाढले बायकांना आणि ते कष्ट वाढलेत आणि त्याच्यात कमी पैशात जास्त काम करून घेते हे शानी पुरुष तुमच्याकडे. कुठल्याही कंपनीमध्ये बायकांना जॉब का देतील तुम्हाला माहित नसतं सांग. कंपनीची लोक येते तुमच्या कॅम्पसमध्ये माहिती आहे का मोठ्या मोठ्या
तुम्हाला वाटते हे मोठे, माझ्याकडे इन्फोसिस आलंय, माझ्याकडे टेक महिंद्रा, माझ्याकडे TCL. अरे मूर्ख बनवते तुम्हाला, कारण त्यांना ते कोणाला जास्तीत जास्त कोणाला सिलेक्ट करते नाही का मुलींना, का करते माझ्या कमी पैसे द्यायचे, 2 वर्षामध्ये ते निघून जाणार आहे, त्यांना माहिती आहे कंपनीला आहे, आणि त्या 2 वर्षामध्ये त्यांच्याकडनं जे पैसे जास्त देऊन काम करून घ्यायचं होतं ते कमी पैशामध्ये, आणि त्यांना ऑटोमॅटिक 2 पगार वाढवायचा विषय येत नाही, कारण 2 वर्षानंतर गपचिप निघून जाते ती पूर्वी, लग्न होऊन तर जाते किंवा काय ना काय कोणत्या तरी निमित्तानं. आमची पण होती भाची, कटाळून जेवायला मिळालं नाही, शेवटी बारीक झाली आणि माघारी आली शेवटी. 1 महिंद्रामध्ये मध्ये सिलेक्ट झाली. काय पहिल्यांदा आम्ही जाताना टेक महिंद्रामध्ये जसं तिला वाटलं काय वेगळाच स्टाईल मध्ये त्या कंपनी, पण कंपनी किती शहाणी असते ते अजून तुमच्या लक्षात येणार नाही. आपलं सांगायचं तर आपलं वेळेवर लक्षात आलं तर बरं, नाही तर करा आपलं काय करायचं ते. सिन्सिअर वगैरे काय नाही, फक्त राहून घेऊन मोकळ्या तुम्हाला कमी पैशात काम करून येईल, त्यांचा फायदा. कोणती कंपनी असू दे, जे काम करणार ते फायदा बघतो. कोणताही दुकानदार जसा फायदा बघतो तसं सगळीकडे फायदा बघणारे, स्वार्थ बघणारे असतील, कोणालाही दुसऱ्याचं पडलेलं नसतं. पण बायका मूर्ख, त्यांना ही थोडंसं स्तुती करायची आणि पाहिजे ते काम करून घ्यायचं, थोडं कौतुक करायचं, काय पाहिजे ते करायला तयार आहे. बरोबर आहे. मग काय झालं, तीनों लोक घमंड, आपली विद्या का घमंड था असं म्हणतात. कोणाला तीनों चोरों को विद्या का ज्ञान प्राप्त होने का कारण बहुत घमंड था। विद्या द्वारा तीनों चोर शहर में बड़े बड़े लोहे की पिलरियां को तोड़ देते थे और बैंकों को लूट लिया करते थे। इस तरह तीनों चोरों ने शहर के लोगों की नाक में दम कर रखा। नाक में दम कर रहा, म्हणजे माझ्या नाकात दम करून ठेवलाय तुम्ही, म्हणजे मी वाचतोय, तुम्ही दुसरा काहीतरी उद्योग करताय, त्याला म्हणायचं नाक में दम कर रखा, नाक में दम कर रखा, त्रास देता तुम्ही आम्हाला। एक बार तीनों चोरों ने एक बड़ी बैंक पे डकैती करके सारा माल उड़ा दिया। तो को खबर हुई तो तीनों चोरों को पकड़ने के लिए तलाश करने लगे, मगर तीनों चोर पास ही के घने जंगल में भाग गए। मग आता ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे या रूपाने पुढे। तीनों चोरों ने देखा कि जंगल में बहुत सी हड्डियां बिखरी पड़ी हैं। तीन चोरांनी बघितलं जंगलामध्ये हाड पडलेली रस्ते। तो रमन ने अनुमान लगाकर कहा, ये तो शेर की हड्डियां है, मैं चाहूं तो सभी हड्डियों को अपनी विद्या के ज्ञान द्वारा जोड़ सकता हूं। बरोबर, ये जरा हे चालले विद्या, विद्येचा उपयोग हे चालले, मोबाईलचा उपयोग सांगितलं त्याच्यासाठी केला जातो, करायचं त्या मोबाईल चालते शॉप बदला, शॉप बसल त्या दिवशी कळेल, आता नाही करणार, आता हळूहळू होणारच, म्हणजे मानसिक त्रास होणार आहे त्या मोबाईलमुळं आणि शारीरिक त्रास पण होणार आहे, फक्त अजून पुण्य आहे म्हणून
त्रास. जसं जसं पुढे जाणार आहे तसं डोळे खराब होतील, कान खराब होतील, आहे ना, हाताला कंप सुटेल, बुद्धी भ्रष्ट होणार. आणि हे माझ्याकडे घेऊन घ्या तुम्ही, तसं नाही झालं. तुमचं वय झालं ना 40 नंतर हे सगळं होणार आहे तुला. आता किती आहे? 19 आहे का? ठीक आहे, अजून आहे 20 एक वर्ष. फुल खेळून घे. 40 नंतर आहे काय करायचं ती कर. 40 नंतर बघ काय होते का. चालते म्हणजे घाबरत नाही बरं का माणसं. पण असलं जरी फळ सांगितलं भीती वाटली तुला असं होणार हे मला थोडंच कसं म्हणजे आत्म किती हाजी आत्मविश्वास त्याचं नाव आहे हाजी. मला नसतं होत कोणाला वाटते जसं मला मरण येत नसतं, मला कॅन्सर होणार नाही, मला असा रोग होणार नाही, अशी सगळ्याची एक एक आणि मला पण वाटायचं मला काहीच होणार नाही. पण सगळं पाठ दुखते, गुडघा दुखतो आणि काय काय बरंच काय दुखतं, छातीत दुखतं, काय काय होतं का नाही. वय झाल्यानंतर सगळं होतं असं कोणी त्याला अपवाद नाही. आणि पंचम काळातली आपण काही एवढे पुण्यवान भाग्यवान नाही की बाबा तुम्हाला शेवटपर्यंत करून राहता. त्रास म्हणा आणि लवकर म्हणा, लवकर म्हातारपण येणार. येऊ दे का लवकर म्हातार झालेला आवडेल का? म्हातार म्हणजे का लवकर करून राहायचं ना माझ्यासारखं. काय नाही म्हातार उद्या तरुण राहायचंय पण नाही असं सगळं करून काय झालं निर्जरा हाड हाड काय झालं हाड त्याने ओळखलं ही सिंहाची वाघाची सिंहाची काय. आणि तो काय म्हटला मी माझ्याजवळ ज्ञान आहे असं मी बरोबर ती सगळ्या हाड पहिल्यासारखी जोडतो. बरोबर आहे, चांगली कला का वाईट कला. विद्या होती त्या विद्येचा उपयोग आता हाडं जोडायची तर ज्यांची तुटली जी दुःखी आहे त्यांची जोडायची का वाघाची हाडं जोडतात का प्रश्न आहे. आणि तुम्ही जोडताय वाघाची हाडं बाकी काय. जी जी आपली कला आहे व्यवहारातली संसारातली कोणाची हाडं जोडताय. जो वाघ मला खाणार आहे त्याची हाडं जोडायचं काम चाललंय आणि तुम्हाला खाऊन टाकणार. पण अजून ते जोपर्यंत जोडून वाघ जिवंत होत नाही तोपर्यंत असं नाही की बाबा मला खायला. बरोबर जोडते राहू जोडते राहू. आता झालं म्हणजे आता हाँगकाँगला जाणाऱ्या बँकॉकला चालले हिरो आहे कंपनीतर्फे स्वतः कुठं कळत नाही. कंपनी त्याला हाँगकाँगला नेलं. हाँगकाँग ना बँक थायलंड सॉरी बँकॉक हाँगकाँग थायलंडला कंपनी तिथं त्याला मोठं बक्षीस देणार. आणि सगळेजण चालले निर्जरा सोडून तुला शाळा आहे ना ती पण गेली बरोबर. आता मी काय म्हणणार नाही झाली तर नाही का माझं काय मला बाप लागणार आहे थोडंच तिथं जाऊन आल्यावर चालली म्हणजे कला कोणते काय जोडतोय कोण काय आपलं आपण आपलं भविष्य म्हणून पृथ्वी काही जीवाचं सांगतोय. हे जे जीव आहे त्यांना जीव म्हणून ओळखत नाही याचं कारण काय. त्यांचं दुःख भासित होत नाही याचं कारण काय. कोणाला असं वाटतंय का झाडाला ऊन लागते जरा असं आहे ना प्रोटेक्शन पेपर वगैरे टाकावं लय ऊन लागते की ते झाड बघितलं तुम्ही नारळाचं करपलंय अगदी आपल्या मंदिरापासून. कोणाला तुमचं काय संबंधच नाही ना. लावून मोकळी झालेली आहे परत काय विषय नाही. झाडाला पाणी आहे का झाड करपले का वाढले कारण माझं थोडंच आहे. ज्याचं झाड आहे त्यांनी बघत आपल्या शेतात पाणी घालून पडलं तर आपण बोर घेऊन पाणी घालू पण इतर रस्त्यावर लावलेलं आपलं काय संबंध.
बरोबर आहे. अशी अवस्था होणार आहे कोणाची? आपली नाही, माझी, तुमचीच होणार. आणि कारण स्वतःला जी जाणण्याची एक कला आहे म्हणून आम्हाला नेहमी सांगते काय? कला जगत में करता में दो सरदार, एक जीव की जीविका अपना उद्धार. ठीक आहे, जीविका हे दोन सरदार म्हटले ना. त्याच्यामध्ये आपला उद्धार महत्वाचा, आपला, आणि अजून आपला कोण आहे हेच कळले नाही. आपली सगळे, आपली मुलं आपली आहेत, आपली बायको आपली आहे, आपलं नवरा आपला, म्हणून सगळीकडे माय 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 लिहिलेलं असतं. उलट माय सन, माय सन प्रतीक आहे नाव त्याचं, पण त्याने स्टोर काय केलं नाव माय सन. माय शंका आहे त्याला, माझा आहे का नाही काय, कोणाला द्यावा लागेल माय म्हणून? तुझाच की बाबा, माय सन म्हणजे माझेपणा. जिथं मी नाही तिथं मी आणि माझेपणा केला जात. मग चर्चा चालली माझं तुमचं काय आपलं म्हणलं, माझं बाप नाही. आता तुम्ही शेवटी माझं काय म्हटलं? मी प्रश्न विचारला शेवटी तुम्हाला, पण तुम्ही म्हटलं माझं. मग असं सुद्धा कोणाला मिळणार? आपल्याला म्हणायचं नाही, सांगून ठेवलंय मला मिळेल, मला कळलं. पण तुम्हाला अजून महत्व वाटत नाही, एवढंच आहे. अजून तेवढा पण विचारात घ्यायला तयार आहे काय गोष्टी की मी कोण आहे, माझं कोण आहे. कोण मी आहे, माझं कोण आहे? आयुष, मी कोण आहे, माझं कोण? कोण आहे? अरे मी कोणच नाही का, तुझं अस्तित्व व्यवस्थित आहे. मी जीव आणि माझाच जीव असं आहे की नाही? कोण नाही कसं म्हणतो? मी कोण आहे आणि माझं कोण आहे असा प्रश्न विचार. तर मी जीव आहे आणि माझं कोणी नाही असं म्हणता येईल. पण मी आधी आहे ना, एक जीव आहे आणि त्या जीवाचा उद्धार जो या शरीरापासून भिन्न आहे, जो या शरीरापासून भिन्न आहे याचा विचार करा. जीव शरीरापासून वेगळाच असतो. मेल्यावर समजणार आहे का जीवनपणी समजणार आहे ही तुमची मर्जी. आता श्रद्धान करणार आहे का मग मरताना विचार करणार आहे त्याचा? जर आता विचार केला तर मरण आधीच दुःख होणार नाही, गती चांगली होईल. आणि मरताना जर विचार करायला लागला तर हाय हाय करून म्हणून एक इंद्रिय होतात. झाड, पाणी, पृथ्वी, असली अवस्था मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्वातले देव एकत्रित होते तर तुम्ही कोण? लक्षात येते? स्वर्गातले देव कोण होते माहिती आहे का? आणि जे भोगामध्ये रमलेले असते प्राय म्हणजे बहुतेने एकेंद्रिय होते. तिर्यांच्या गतीमध्ये देवगतीतले जीव जास्त जाते. दोनच गतीमध्ये जाते देवगतीतले जीव, तिर्यांच्या नाही तर मनुष्य. मनुष्य अगदी थोडे होते स्वर्गातले, कारण मनुष्य थोडे. तुमच्या लक्षात येणार, माणसं फार थोडी आहेत जगात. सगळ्यात कमी कोण असतील तर माणसं चार गतीमध्ये जर संख्या बघितली. देव सगळ्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी नारकी आहेत. सगळ्यात जास्त तिर्यंच, त्याच्यापेक्षा कमी देव, त्याच्यापेक्षा कमी नारकी, त्याच्यापेक्षा कमी माणूस. मनुष्य ओनली संख्या, ओनली
फक्त. आणि बाकी सगळे असंख्य अनंत आनंद देवळाच्या. मग स्वर्गातले देव काय करतील आयुष्यभर? काय करते? तुम्ही हॉस्टेलला जे करतात तेच. बरोबर आहे का? तर शाळा नाही, कॉलेज नाही, काय नाही, खायचं प्यायचं, कपडे घ्यायचे नवीन आणि लोळायचं, पत्ते खेळायचे, झोपायचं, मोबाईल आणि मग काय टर्फवर जायचं. ह्याच काय 5-6 गोष्टी करतो. हेच करतात स्वर्गातले ते. 5 इंद्रिय विषयांचे भोगते. तुम्ही पण 5 इंद्रिय विषयाचे भोगच बघता ना. संगीत ऐकता ना? नाही, म्युझिक आहे, हे झाला कानाचा, डोळ्यासाठी सिनेमा. आता ते PVR ने काढलेलं काहीतरी 350 रुपये का काय है ना, आठवड्यात महिन्यात 4 सिनेमा फ्री ना. काढलं ते बघितले तर का नाही तर बापा खबर ती घरात पैसे देऊ तिकीट काढले पण बघितलं महत्वाचं, बघितलं महत्वाचं. चक्षुरेंद्रियाचे विषय भोग. मग तुम्ही बॉडी स्प्रे वगैरे वापरत नसाल कदाचित. सेंट वगैरे वापरत नंतर कशाचा विषय आहे? नाकाचा, घ्राणेंद्रियाचा विषय. नंतर हॉटेल खात नाही म्हणजे हॉटेलमध्ये रसनेंद्रियाचा विषय. आणि राहिलं काय आता? स्पर्शेंद्रियाचं नाही काय? रेशी नाही म्हणून तर स्वतःच येईल बरं का. दुकानात म्हणून तर दुपारी घ्या नाही राहून ते त्याला दुकानात जातात आणि तो काय रेशन करत नको म्हणतात लोकांनी कोणते म्हणतात. बरोबर. स्पर्शेंद्रियाचे विषय झोपायचे. 5 इंद्रियाचे विषय भोगणार स्वर्गातले देव तेच करतील आणि मरतील. आणि कोण होते मग? कोण होते? तुम्हाला काय? तुम्ही कोण होता? हा, तुमचं काय म्हणणं? तुम्ही हे भोगून स्वर्गात देव होणार? हा, म्हणजे बाहेर निघा कल्पनेत ना असं सांगायचं. गैरसमज बऱ्यापैकी असते. त्याच्या कशावर आणते आपली? घमंड. आणि काय झालं मग? तो एक चोर काय पहिला चोर काय म्हटला? घमंड म्हटला काय? हे सगळं हाड जुळव तू म्हणला. कोणाची हाड जुळवणार? काय होईल? काय त्याने होणार काय? मला पुढे बघा काय होते ते. हा, मग झालं. अगर एक शेर काट दिया है तो मैं इनको अपनी विद्या द्वारा शेर की खा. दुसरा म्हटला मग घिसा. दुसऱ्याचं नाव होतं घिसा. घिसा को भी विद्या का घमंड था, सो वह बोला अगर ये शेर की हड्डियां है तो मैं उनको अपनी विद्या द्वारा शेर की खाल तैयार कर उसमें डाल सकता. रमन और घिसा की बहुत सुनकर राका का भी घमंड उमड़ पड़ा और उसने कहा. असंच असतं एकमेकाचं बघूनच त्या ठिकाणी आपल्या आपल्या विद्येला व्यक्त करण्यासाठी चढावड चालली आहे. तृप्तीत आहे. तुम्ही दवाखान्यात जाताय म्हणून नाही ना काय झाला तर गेलं नसते. कुठं जाता कुठलं तरी कुठं जोडावं तर लागेलच. आई रोल मॉडेल बनवून टाकतं ना. ती जाते ते करते असे मी कीर्तिताई आहे, त्या कीर्तिताई हे तुमचे आदर्शच असते है ना. ते एवढं दवाखान्यात जाते, एवढं सगळं करते म्हटल्यानंतर मी का नाही करायचं? मी काय कमी आहे? हे दोघांचं झालं ना. कीर्तिताईचं तृप्तिताईचं झालं म्हणल्यावर नाही ना काय करणारच की कसं. तर मी काय मी कमी आहे हा म्हणजे असं थोडं होतं की प्रत्येकाला असं वाटतंच. बरोबर आहे ना आयुष? अनिशने केलं, अक्षयनं गेल्यानंतर मला आयफोन का नको? तो एवढं राहिलाय ना आयफोन का आला आणि तो वगैरे आयफोन तुला घ्यायचा आहे ना आता. मग तिसऱ्या बाजूवरून चालतं का मला सांगतो.
अजिबात चालणार नाही, लवकरात लवकर घेऊन टाक. तुझ्या आईला सांगितलं घ्यावं लागतंय म्हणून सांगते बरोबर पप्पाला घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पप्पा काहीच म्हणत नाही, घेऊन देते गपशी. राजू झालं. काल पण मला निर्जराने लगेच नवीन आयफोन. मला तर त्याच्यातलं काय, मला साधा फोन की काय आयफोन काय त्यातलं मला काय त्यात फार समजण्यासारखं पण नव्हतं. मी पण आपल्या हातात बघितलं आयफोन काय 15 आहे का प्रो आहे, 15 प्रो आहे, असू द्या म्हणजे आता त्याच्यात मला काय फायदा होणार. पण बघा आपला आलाय तर आयफोन माझा आहे ना, मी पण आहे आयफोन. सगळेजण ते एखादा ही आली ना लाट आहे ती आयफोनची. बघ लवकरात लवकर शास्त्र सुटल्यावर पहिल्यांदा आयफोन. घरी जाऊच नको. तर चर्चा त्याच्यासाठी प्रत्येकाला म्हटलं ना, मी कमी नाही, मला पण येतंय, मला पण, मी पण हुशार. म्हणून तिसरा चोर काय म्हटला, मी तर काय कमी का, तू दूर हाड, तू लाव त्याला कातड, मी बघ काय करतो तुमच्यापेक्षा भारी मी. प्रत्येक जण तिसरा चोर आपण आहे सगळे, आहे ना. पहिले दोन बळी तर जरा आहे ना. मग कुठे गेले मी, तुम दोनों इतना काम करते हो तो मैं अपनी विद्या द्वारा इसमें प्राण डाल सकता हूँ. तीनों चोर अपनी विद्या का प्रयोग करने लगे. कुछ देर बाद रमन ने सारी हड्डियां को जोड़ दिया और घीसा ने शेर की हूबहू खाल बना शेर की हड्डियों को उसमें डाल पुतला बना दिया. अब राका की बारी, उसने उसमें जान है न डाल दी. थोड़ी देर में तीनों चोर सामने एक जीवित भयानक शेर को देखकर थर-थर कांपने लगे. मगर शेर के पेट में तो एक दाना नहीं था. तेवढं तर त्यांनी करायला पाहिजे, अगोदरच पोटात भरून ठेवलं असतं का नाही, म्हणजे मग खायचा विषय आला नसता. एवढी हुशारी नव्हती त्यांच्याकडे, है ना. शेर के पेट में एक दाना नहीं था. मग वो भूख के मारे गरजता हुआ तीनों चोरों पर हमला कर बैठा और मार कर खा गया. शेर मस्त होकर घने जंगल की ओर चल दिया. असा तो वाघ कोण आहे, जितेश भाई, वाघ कोण आहे. खाऊन तुम्हाला खाऊन टाकणार मॉल, तुमच्या लक्षात नाही येत अजून. आणि त्यांनी मला दाखवलं 3 मधल्या व्यवस्थित. आणि मग आता हे वाढवलंय, ते वाढवलंय, हे कमी पडतंय, ते कमी पडतंय. एवढं आधी मला बोलवले, फार चूक केली तुम्ही मोठी, मला उद्या आमचं बघा. आणि मस्त दाखवलं त्यांनी पप्पाने सगळं, मम्मी पप्पा अगदी एक एक गोष्ट डिटेल मध्ये. इथं आम्ही कशी पोती खाली घेतो, माणसाला कसा त्रास होत नाही, कशी लिफ्ट खाली वर जाते, आमचं बिलिंग कसं असतं, एक एक गोष्टीवर अगदी अभ्यास. आणि शास्त्रातले विचारलं तर डिटेलिंग त्याला म्हणायचं. आणि मग सक्सेस, इथं मला सक्सेस किंवा ती सक्सेस म्हणजे वाघ आहे. की जेवढा तुम्ही मोठा करणार त्या वाघाला, तेवढं तो तुम्हालाच खाऊन टाकणार आहे. पण हे माझ्या लक्षात जोपर्यंत खाल्ला तर, जोपर्यंत म्हणतं ना खायला खात नाही, तोपर्यंत आपल्या ती चूक लक्षात येत नाही. वाट बघायची तर बघा, खास करून वाट बघायची का नाही, मग काय करायचं. असलं बनवायचंच नाही, काय बनवायचं नाही. पटते का गोष्ट, पटते का मला सांग. पटायला काय झालं, काय पैसे पडणार आहे तुला, काय सोडा लागणार आहे काय, नुसतं मोकळ्यात ऐकायची. पटायला काय झालं, पण जीवनात याचा काय उपयोग आहे का आपल्यासाठी. काय तुझं ना, काय जीवनात उपयोग आहे का आपल्याला त्या गोष्टीचा. उलट हे माझं जीवन दुःखी करणारी गोष्ट, जे माझं चाललंय रोजचं चांगलं आणि ते तुम्ही बंद पाडायला लागलं, ज्याच्यात मी सुख मानून बसलोय, ते सगळं
बंद पाडायला लागला तुम्ही, तर हे सगळं चुकीचं आहे. हे घर करून बसले आपल्या मनामध्ये चुकीच्या मान्य, त्याचं नाव आहे मिथ्या. चुकीच्या मान्य. तुम्हाला आता मी मागच्या वेळेस म्हटलं पूजा वगैरे रोज पूजा करतो माहिती आहे, मग मी असते. पण मी तुम्हाला ह्यावेळेस म्हणणार नाही, म्हटलो नाही, मागच्या वेळेस पण म्हटलो नाही. तुम्ही आला गेला बघितलं तुम्हाला, पण तुम्हाला पण बरं झालं. काय म्हणले नाही तुम्हाला, चला आपलं दर्शन करायला जायचं घरी. म्हणजे अशी भावना आहे का बाबा करू, आता आलोय, सुट्टी आहे, पूजा करू, दुकानात जाऊ असं वाटतं. हा, पण पूजा करायची भावना होती, आता आलोय, घरी आहे, निवांत आहे, काय काम नाही. आणि आईने जर सांगितलं पूजा करत जा, जा दर्शन करून ये. खायला आधी खाऊ घालायचं आईला, महत्वाचं. दर्शन महत्वाचं नसतं आईला, आहे ना. पण आता मंदिर आहे आणि मग माझा मुलगा लग्न करायचं त्याचं, मंदिरात जातो हे सांगावं लागेल पाहुण्यांना, आहे ना. त्याच्याकडे बायको कोणते हे फार महत्वाचं मुद्दा आहे बरं का. तुम्हाला सांगतो, म्हणजे मुलगा सात्विक आहे. सात्विक म्हणजे काय म्हणायचं, कोण आहे, सोज्वळ आहे. सोज्वळ आहे. ते कशावर सिद्ध होते तर मंदिरात जातो. आणि त्यावेळेस समोरचे माणसं इम्प्रेस होते, ते काय करतो बाकीचं त्याला नाही. इम्प्रेस कशावर होणार आहे, हा धर्म करतो. आधी केला तरी नाही आजकाल चालत, आजकालची बुद्धी वेगळी झाली म्हणून तर ते अवघड झालं चेतनचं. ते त्यांचं कोण बायकोला तिथल्या आधी चर्चा 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 सगळे फार धार्मिक आहे बरं का, सारखं ते आम्हाकडे असते, त्यांच्या घरात त्यांना लजून बघायला चालत नाही. अशी चर्चा झाल्यानंतर अंती मग बायको नंतर मिळाली. तुला माहिती आहे का, ह्या तुझ्याबद्दलच्या चर्चा आणि भरपूर झालेल्या होती. तू भले साहेब असला त्याला व्हॅल्यू नव्हती, है ना. व्हॅल्यू काय, अशी चर्चा जास्त करून चालत नाही, आणि करून नाही केला तरी चालत नाही, म्हणून जायचं. माहित आहे ना, लग्न करायचं म्हणजे आई सांगणार नाही जेव्हा बाळ पूजा केली का पूजा कर बस. वडील तर करायचा विषय येत नाही म्हणून सांगायचा विषय येत नाही. माझं ते कामच नाही. असं प्रत्येक वडिलांनी मानलेलं माझं काम नाही. बरोबर आधी करतो का पूजा नसतो, मन पंचपरिसाक्षीने आधीच नियम घेतो तरी एकदम म्हणजे ते मृदू परिणाम आहे. मन पंचपरिमाण साक्षीने 1 वर्षासाठी 1 वर्षासाठी मन पटकन 1 वर्षासाठी. तुम्हाला तर सारखेच काम दिलं सुतक पालिकेत त्याच्यात काय वर्ष सांगा 1 महिन्यासाठी 2 सुतक आली तर महिना निघून जातो, ते सगळी दिवस निघून जातात का. आणि परत म्हणणार आम्हाला सुतक येते सारखं, तसं नाही म्हणणार. सुतक येऊ नये असं वाटत असेल तर नियम घे. सुतक म्हणजे वाईट असतं सांगते. 1 वर्षासाठी अष्टक देण्याचा नियम करत आहे म्हणा. छान. ते मग पंढरपूरमध्ये आणि ते त्यांच्यापेक्षा हुशार असते. थोडंच आहे असं म्हणजे परगावाला गेला त्या गजमोतीची गोष्ट आपण किती वेळा ऐकली. गजमोती रोज चढवायचा, त्याला मिळालं नाही 2 दिवस तर जीवली नाही, खाल्ली नाही, पिली नाही, तिला मिळाला गजमोती. ते असं नव्हती म्हणजे माहेर सासरी गेल्यानंतर अगोदर माहेरी चढवायची, पण सासरी गेल्यावर कोणाला माहिती नव्हती ही गजमोती चढवती म्हणून. त्यामुळे तिने काय बोलायची पंचायत, खाल्ली पिली नाही ती. शेवटी देवाला येऊन द्यावं लागली, बाबा ही ती गजमोती चढव भगवान खा. अशी देव मदतीला येते त्यावेळेस. म्हणजे दृढता आपली पाहिजे, आपल्यासाठी, लोकांसाठी नाही, माझ्यासाठी नाही, देवासाठी नाही. देवाला गरज नाही, तुला देव व्हायचे हे सांगितलं ना. काय होते आपल्याला, आपल्याला भगवान व्हायचे, त्याच्यासाठी हे चालले. 1 महिना मी म्हणताना काय वाटतं का तुला, असं राहावं काय. देवपूजा पहिला त्या देव हे सांगितलंय. गिरीश रोज पूजा करतोय, वरच्या स्वर्गात जाईल, तू खालच्या स्वर्गात राहशील. गिरीशने काय करावं, त्याला करवणार नाही, बाकी काय नाही. म्हणजे सूरज पण देतोय म्हणून
म्हटलं म्हणजे तुझे मित्र आहेत तिथं तुमचा ग्रुप आहे ना म्हणून सांगितलं. बाकी गोष्टी झाली आपल्या आहे ना. मग आता तात्पर्य गोष्टी वाचतो थोडक्यात. शेवट है तीनों को शेर मारकर खा गया, शेर मस्त होकर घने जंगल में चल दिया। कहानी से शिक्षा दोस्तों, इस कहानी से हमें यही शिक्षा मिलती है कि कभी घमंड नहीं करना चाहिए। घमंडी को हमेशा दुख का ही सामना करना पड़ता है। विद्या के साथ बुद्धि की आवश्यकता होती है, माने विवेक की आवश्यकता होती है। विद्या अर्जन करा पण एवढं सांगायचं. मोबाईल घेतला तर विवेक ठेवा. कुणी म्हटलं अरे ठेव मोबाईल, पाहुणे आले, आपण ठेव म्हणायची गरज नाही. पाहुणे आले तर आपला मोबाईल वाजवला जातो. कोण आले दुकानात, कोण आलं मोबाईलवर जर आणि बसलं तर काय. तसाच व्यवहार आलेल्या जीव घरात आलेले नातेवाईक महत्वाचे आहेत त्या दुकानातल्या गिरायकापेक्षा. आणि नातेवाईकाला पण किंमत द्या जरा, कारण ते तुमची किंमत करतात, बाकी कोणी किंमत करत नाही. बाकी तुम्हाला सेवा देतील दुकानात लोक. तुम्हाला काय वाटतं शेतकरी तुमच्यावर खुश असतो? कायम शेतकरी आपल्या व्यापाऱ्यावर चिडून असतो. यांनी आमचे सगळे पैसे खाल्ले, तुम्ही भिकारी होता, तुम्ही इकडे सगळं मोकळा आला होता आणि आम्हाला लुटून तुम्ही एवढ्या मोठ्या बिल्डिंगा बांधल्या. अशी त्यांची बरोबर धारणा आहे. तुझ्या माहिती सांगतो. त्यामुळे तू आज समजून तुझं कौतुक करते आणि इथं जे नातेवाईक येते ते तुमचे कौतुक करते, तुमच्या वेळेला मदतीला येतील. आणि त्यांच्यासाठी तुम्हाला जर वेळ नसेल तर त्या ठिकाणी ते गिऱ्हाईक घेऊन तुझं क्रियाक्रम करणार नाही. सांगा त्यांना, सांगा या गोष्टी जरा त्या कळलं तुमची विद्या. हो प्रभू.